छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर तसे खास प्रेम होते। समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्व शिवरायांनी ओळखले होते। त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते। कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच आपण या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची चित्र भ्रमंती करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मधून करत आहोत। आपल्या महाराष्ट्रातले किल्ले म्हणजे केवळ दगड मातीने उभारलेल्या वास्तू नाहीये, तर ते पराक्रम, रणधाडस आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षीदार आहेत। प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कहाणी आहे। काहींनी भीषण युद्ध पाहिली, काहींनी रणनीतीची उदाहरणं दिली, तर काहींनी स्वराज्य स्थापनेचा साक्षात्कारही दिला। 1688 मध्ये मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गला वेढा घातला होता। सुवर्णदुर्गचा त्यावेळेचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितुरही झाला। ही गोष्ट कान्होजी आंग्रे या अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाला कळाल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला त्याच वेळेस कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर बेछूट हल्ला चढवला। पण हल्ला साप फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले। कान्होजींनी शिताफीने मोगलांच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली व पोहत पुन्हा सुवर्णदुर्ग गाठला। या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांना उत्साह संचारला, इतका उत्साह संचारला की त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवत ठेवला। मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दी अक्षरशः वैतागला आणि त्याने आपला वेढा उठवला। या घटनेमुळे पुढे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचे किल्लेदारही बनले। सुवर्णदुर्ग किल्ला याकडे जाण्यासाठी तसे बरेच पर्याय आहेत। पुण्यातून जाणार असाल तर तुम्ही पुणे तामिनी घाटातून सुद्धा जाऊ शकता किंवा दुसरा पर्याय भोर मार्गे जाऊ शकता। तुम्हाला जाताना तुम्ही कुठून निघताय याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी रस्ते आहेत। तुम्ही सातारावरून निघत असाल तर तुम्हाला सातारावरून महाबळेश्वर मार्गे जाता येईल। तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला मुंबईवरून डायरेक्ट मुंबई गोवा हायवे। मी पुण्यातून असल्यामुळे मी पुण्यातून जवळचा मार्ग म्हणून पुणे, भोर, महाड आणि मग दापोली असा प्रवास सुरू केला। मी पुण्यापासून भोर, वरंध घाट हा मार्ग निवडला। सध्या वरंध घाटामध्ये काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला इथे उशिरी लागू शकतो, पण हा मार्ग उत्तम मात्र नक्कीच आहे। मी पुण्यावरून कापूरवळ, कापूरवरून भोर, भोर शहरातून आल्यानंतर आपल्याला महाड पंढरपूर या रोडने वरंध घाटातून खाली जायचं। वरंध घाटामध्ये तुम्ही चहा नाश्ताही करू शकता। येथूनच आपण वरंध घाट उतरला की मुंबई गोवा हायवे लागेल आणि येथूनच मग आपण दापोली या प्रवासाने जाता जाता आपण हरणे बंदर पाशी पोहोचतोय। साधारण 5 ते 6 तासाचा हा प्रवास। आपण आता पोहोचलो आहे ते हे हरणे गाव। हरणे बंदर पुणेरी लोकांना माहित नाही असं तर नक्कीच म्हणतो, कारण की प्रत्येक जण दर विकेंडला गाडी काढतो आणि मासे खाण्यासाठी खास या ठिकाणी आवर्जून येतो। ते हे हरणे गाव। हरणे जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे 188 किमी अंतरावर आहे, तर दापोली या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किमी अंतरावर आहे। हरणे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 591 हेक्टर आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार हरणे गावाची लोकसंख्या 7274 आहे। म्हणजे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे। येथे साधारण 1600च्या वर कुटुंबे आजही राहत आहेत। येथील प्रमुख मत्स्य व्यवसाय आहे। हरणे गावातून हरणे बंदरकडे जाणारा रस्ता आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा एकच आहे। मत्स्य बाजाराकडे डाव्या बाजूला वळण न घेता आपण सरळ पोहोचलो तर जिथे होडी लागतात तिथे आपल्याला जायचं। इथे गाडी लावायला जागा आहे आणि येथून आपल्याला पर पर्सन 200 रुपये प्रमाणे
होडी मिळतात. या होडींमधून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाऊ शकतो. आता आपण इथे गाडी लावलेली आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जायचं असेल आपल्याला तर बॅक साईडला बघताय तिथे आहे हरणबंद फिश मार्केट आहे आणि इथून आपल्याला या बोटीने जायचं. आपल्याला तिथे बोट दिसते, ती बोटवाले बोलवत आहेत आपल्याला. तिथून आपण शेअरिंग बोटने निघूयात. तर चला लवकर निघूयात, ऊनही वाढलंय. फक्त अर्धा तास होईल का बघून? भरपूर मोठा किल्ला आहे. हा थांबणार ना 15 मिनिटं तरी? जायला किती वेळ लागतोय तुम्ही तिथे? जायला 15 मिनिटाच्या आत जाऊ. हा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी अजून 3 किल्ले बांधलेले आहेत. त्यांची सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच. पण हे किल्ले नक्की आहेत कुठे? तर आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जातानाच हे किल्ले दिसतात. त्यातील हे किल्ले कनकदुर्ग, किल्ले गोवा आणि किल्ले फतेदुर्ग अशी या किल्ल्यांची नावे आहेत. काटापासून किल्ला साधारण 1 किलोमीटर आतमध्ये. होडीने जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागतो आणि होडीवाले येथे आपला किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास इतका कमी वेळ देतात. परंतु तुम्हाला जर किल्ला जास्त वेळ पाहायचा असेल तर तुम्ही स्वतंत्र होडी घेऊ शकता. जर तुम्ही 5-6 जण एकत्र असताल तर तुम्ही स्वतंत्र होडी घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ किल्ल्यावर पाहता येईल. काठावर होडी लावली की आपण येथे उतरतो. उतरताच आपल्याला होडीवाले सांगतात की तुम्ही काही करून अर्ध्या तासाच्या आतमध्ये परत. इतक्या कमी वेळात एवढा मोठा किल्ला पाहणे तसं शक्यच नाही. तरी पण आपण प्रयत्न मात्र करतो की लवकर येण्याचा. मी होडीवाल्यांना विनंती केली की मला जास्त 15 मिनिटे अजून द्या. त्यांनी ते मान्यही केलं.
होडीतून उतरल्यानंतर लगेच आम्ही मुख्य प्रवेशद्वाराकडे चालायला निघालो. चालतानाच डाव्या बाजूला किल्ल्याची किती उंच आणि मजबूत तटबंदी आहे हे जाणवते. इतकी उंच आणि विशाल हाईटवर असलेली ही तटबंदी पाहून तितकेच आश्चर्य वाटते. याच बाजूने दगडातून आम्ही चालत चालत पुढे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी निघालो. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोमुखी पद्धतीचा बांधलेला आहे. हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे. दरवाजासमोर वाळूची पुळण व त्यात पडलेल्या तोफा आपल्याला आढळून येतात. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेषही दरवाजाच्या अलीकडे आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेल्या आहे. गडाला एकूण 15 बुरुज असून गडाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. तर हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार असं बऱ्यापैकी शत्रूंनी हल्ला करता येऊ नये म्हणून याचा दरवाजा लपवल्यासारखं असं बांधकाम असायचं. म्हणजे शत्रूला लांबून तो गोळे टाकता येणार नाहीत, कारण त्यांना दरवाजा समजणार कुठे तर कसा धावणार, म्हणून ही अशी लपवलेली रचना आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला हनुमान देवाचं दर्शन होतं. एकदम सुंदर अशी मूर्ती आहे, एकदम उजव्या बाजूलाच आहे. ते दर्शन घ्यायचं आणि जय श्रीराम नारा देऊन मगच आतमध्ये शिरायचं. आतमध्ये आलेल्या कमानीतून आतमध्ये आलो की आपल्याला उजव्या बाजूला एक दिंडी दिसते. आपल्याला इथे पहारेकरी बसण्यासाठी जागा आहे दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने. आणि मग आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री मिळते. किल्ल्यावर आपण इथून एंट्री केली. इथूनच वर जायला बुरुजावर जायला वाट आहे. इथे पाठीमागे पाण्याचा कुंड आहे. इथे बघितलं तर थोडेफार वाड्याचे अवशेष आहेत. बाकी तुम्ही बुरुजावरून सगळा व्ह्यू पाहू शकता. इथला बुरुज एकदम भक्कम बुरुज बांधकाम आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकरांच्या 2 देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या तयार केलेल्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथारे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात. आपण किल्ल्याच्या मुख्य भागात आलोय. हे जे आहे ते आतला भाग आहे. बऱ्यापैकी बोरांची झाडं आणि गवत वाढलेलं आहे. आतमध्ये बऱ्यापैकी बांधकाम नाहीये आणि मजबूत तटबंदी असल्यापैकी हा किल्ला आहे. याचं महत्त्व खूप आहे. पलीकडे बघतोय आपण तो गोवा किल्ला आहे. इथपर्यंत आपण आता बोटीने आलोय आणि इथून वर मुख्य इथे पाहण्यासारखं आतमध्ये नाहीये, पण किल्ल्याची तटबंदी इतकी मजबूत आहे ते पाहण्याचा व्ह्यू खूप वेगळा आहे. आपला इतिहास खूप स्ट्रॉंग आहे. तो इथे येऊन तुम्ही जाणून घेतला पाहिजे. बराचसा तुम्ही सोशल मीडियावर पाहता तितकाच तुम्ही त्या ग्राउंड लेवलला त्या जागेवर जाऊन पाहण्याचा आनंद खूप वेगळा आहे. आपण आता तटबंदीवरून फिरतोय. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या कोरल्या. त्यातील एका पायरीवरून मी किल्ल्याच्या तटबंदीवर आलो. येथून आल्यावर मला समुद्राचा विहंगम नजारा पाहता आला. येथूनच मी फतेहगड, कनकदुर्ग किल्ला आणि गोवा किल्लाही पाहिला आणि या किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या बुरुजाकडे चालायला सुरुवात केली. या तटबंदीवरून जाताना मला किल्ल्याच्या बरेचसे अवशेषही दिसत होते.
असं बांधकाम आहे. इतकं गवत आहे की आतमध्ये जाणं ही मुश्किल आहे किंवा रिस्की आहे. आणि आपण चालताना एक काळजी घ्यायची, या तटबंदीला हात नाही लावायचा, कारण की या तटबंदीच्या आतमध्ये दगडांच्या कपरीमध्ये बऱ्यापैकी साप लपलेले असतात. ह्या आपल्याला अंदाजही नसतो आणि त्यांचा कलर इतका मॅच असतो की आपल्याला समजूनही येत नाहीत की तिथे साप आहे की नाही. आपण पाहताय संपूर्ण तटबंदी आहे, किल्ला फिरतोय, मजबूत तटबंदी आहे. पण असं अश्रू अनावर होतात की आपल्या किल्ल्यांची ही अशी अवस्था बघितली ना, आपण बघताय काही डेव्हलपमेंट नाही, सगळं असं अस्ताव्यस्त असल्यासारखं. अरे आपला इतिहास आहे, शासन कधी याच्याकडे लक्ष देणार आहे? पण चला, आपल्या हातात तर एक आहे, इतिहास आपला आपण जपूयात, समजून घेऊयात. आणि आपल्या हातात आहे, कोणी काय करतंय याच्यापेक्षा आपल्या हातात एक गोष्ट आहे की आपण आणलेला कचरा इथे करायचा नाही, आपल्या सोबत घेऊन जायचा. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढा आपण इथला कचरा गोळा करायचा आणि बाहेर नेऊन टाकायचा. किल्ल्याच्या उत्तरेकडील बुरुजाची रचना एकदम उत्तम आणि सुंदर आहे. एकदम असं निमुळत टोक आहे की तिथून आलेला शत्रू, जहाजामार्गे आलेला शत्रू सहज दिसू शकतो. इतकी सुंदर या बुरुजाची रचना आहे. हा बुरुज पाहून झाल्यानंतर किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेला चोर दरवाजा पाहण्यासाठी मी निघालो. किल्ल्यावर बरेचसे अवशेष, म्हणजे आता किल्ल्याच्या आतमध्ये बाकी काही बांधकाम आपल्याला पाहायला मात्र अजिबात मिळत नाही. याचा वापर मशाल ठेवण्यासाठी, असे बऱ्याच ठिकाणी अवशेष थोडेफार दिसतात, याचा वापर हा मशाल ठेवण्यासाठी केला जात होता. सागरी दुर्ग खूप महत्त्वाचे होते. परकीय आक्रमण सागरी मार्गाने आलं तर दुर्ग भक्कम असावेत, म्हणूनच तर बरेच दुर्ग आहेत. आपण वरती गेलं तर मुरुड जंजिराही भक्कम आहे, हा सुवर्णदुर्गही तितकाच भक्कम आहे आणि जंजिराही तितकाच. हे पूर्ण पाण्यात असलेले दुर्ग आहेत आणि याच्या अवतीभोवती इतकं भक्कम तटबंदी आहे की आपण मागे बघतोय, साधारण अंदाज येत नाहीये किती लांब असेल, इतकी मजबूत तटबंदी आहे. फक्त हे दृश्य असं बघितलं की वाईट वाटतं की काहीच डेव्हलपमेंट नाहीये, पूर्ण गवत वाढलेलं आहे. आणि या गवतात शक्य तुम्ही आलात तर जाऊ नका, तुम्ही सेफ किल्ला पहा. किल्ला पाहायला खूप सुंदर आहे, बोटिंगही आहेत. तुम्ही जर प्रायव्हेट बोटिंग घेतली तर ते जास्त वेळ देतील तुम्हाला. आहेत यातून शत्रू जर आला तर त्यांना हल्ला करता यावा त्यांच्यावरती, यासाठी हे सुंदर असं स्ट्रक्चर आहे. दिसते ही नैसर्गिक तटबंदी आहे आणि याच्यावर जे बांधकाम केलेलं आहे ती मानवनिर्मित तटबंदी आहे. असा हा लढा वर्ष चाललेला आहे, नैसर्गिक तटबंदी विरुद्ध मानवी तटबंदी. त्या काळातलं बांधकाम आणि त्या बांधकामात केलेली निष्ठा इतकी भक्कम होती की या पाण्याचा मारा झेलूनही हे बांधकाम भक्कम आहे. या किल्ल्यावर आपलाच इतिहासाचा एक साक्षीदार आहे. ही तोप आहे, अजूनही चांगली आहे, बऱ्यापैकी गंजलेली आहे, पण बऱ्याच ठिकाणी आता तोप पाहायला भेटत नाहीये. मला या किल्ल्यावर ही तोप पाहायला भेटली. याचं संवर्धन होऊन व्यवस्थित करून ही अजूनही ठेवली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आत्ता इथे तोप आहे,
आणि या तोफेचा फायदा होता की ही तोफ म्हणजे ही कमान आहे, परकीय शत्रू आला तर या तोफ अशा इथं ठेवल्या जातात आणि या तोफेतून शत्रूवर हल्ला होता. इथे शत्रू यायचा तो होडीतून यायचा. या तोफांचा मारा करून शत्रू नेस्तनाबूत केला जात होता. आता बऱ्याच ठिकाणी अशा तोफांना ठेवायला जागा आहेत. आता तोफ इथे नाही आहेत, बऱ्याचशा कमी आहेत. त्यात इथे ही मला तोफ पाहायला मिळाली. एखादी तोफ सहज बसेल एवढी ही मोठी कमान करून ठेवलेली असायची आणि इथं ठेवून बरोबर शत्रू ज्या दिशेने येईल त्या दिशेने हल्ला केला जायचा. दरवाजाच्या बॅक साईडला उतरायला हा चोर दरवाजा आहे. आता आपण दरवाजाच्या आतमध्ये जाऊया. या दरवाजाने आपल्याला बॅक साईडला उतरता येईल असा दरवाजा आहे. ठीक आहे, इथे आपण सहज उतरू शकतो. हा चोर दरवाजा आहे. आता आपण पुढे जाऊया. ते बऱ्यापैकी गवत सोडलं आणि बोरीची झाडं सोडली तर काहीच नाहीये. इथं आपल्याला एक मंदिर भेटलेलं आहे आणि या मंदिरात आपण दर्शन घेऊयात. इथे जवळपास दुसरं काहीच नाहीये. आता आपण देवाचं दर्शन घेतोय आणि मग पुढे निघूयात. आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला हे वाड्याचे काहीतरी चौथारा दिसतोय. अवशेष कशाचे असतील एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण हे बांधकाम एखाद्या इमारतीचं असावं. सगळा परिसर जर बघितला आपण तर बोरीची झाडं, गवत याशिवाय दिसणार नाही आणि भरपूर ओरडणारे काव. या किल्ल्यावर बरंच काही आहे पाहण्यासारखं, पण इथले जे बोट व्यावसायिक आहेत ते खूप कमी वेळ देतात. एक अर्धा तास देतात. अर्ध्या तासामध्ये तुम्ही एवढं नाही पाहू शकत, खूप कमी आहे. ॲक्च्युली यांनी कमीत कमी 1 तास तरी द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला किल्ला जाऊन घेता येईल. कारण याची तटबंदी फिरायची म्हणलं तरी भरपूर होतं. तुम्ही तटबंदी फिरायला एवढा वेळ घालवला तर आतमध्ये काय पाहणार. तर आत्ता आपला टाईम, मी बोटवाल्यांना रिक्वेस्ट केली होती की मला अर्धा प्लस थोडं 15 मिनिटं द्यासाठी मी सांगितलं होतं. लवकर टाईम संपतोय, तर आपण पुढे जाऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुवर्णदुर्ग किल्ला याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे, तो म्हणजे या किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेले 3 किल्ले कनकदुर्ग, किल्ले गोवा आणि किल्ले फतेहदुर्ग. या किल्ल्यांबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ आपण लवकरच आणूया.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.